माझे नाव आरती आहे. माझी ही दुःखद कहाणी माझ्या दुःखाचे सर्वात मोठे सत्य आहे. मी एक मुलगी आहे जिच्या आयुष्यात दुःखाशिवाय काहीच नाही. मी बाहेरचे जग पाहिले नव्हते किंवा मला लोकांना भेटण्याची परवानगीही नव्हती. मी 22 वर्षांची आहे. मी तरुण झाले होते, पण माझी आई माझं लग्न करत नव्हती. मी माझ्या आईला खूप कंटाळले होते. खरं तर ती मला घराबाहेर पडू देत नव्हती. मला नेहमी कैद्यांप्रमाणे घरात कोंडून ठेवलं जायचे. एके दिवशी आईपासून लपून मी एका मंदिरात प्रार्थना करायला गेले. तिथे मला एक बाबा दिसला. मी म्हणाले की बाबाजी, कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा. मला खूप त्रास होतो. माझी आई मला घरात कैद करते. अगदी माझ्या तारुण्यातही तिला माझे लग्न करायचे नाही. पण त्या बाबांनी मला पाहताच त्यांचे डोळे लाल झाले आणि ते जाणून बुजून म्हणू लागले, तुझ्यामुळे तुझ्या घरच्यांवर संकटाचे डोंगर कोसळणार आहेत. जा, तू इथून निघून जा. तो बाबा आपल्या जागेवरून उठला आणि पळून गेला. मी खूप अस्वस्थ झाले होते. मला वाटलं हा बाबा वेडा आहे. पण घरात शिरताच माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले. माझे नाव आरती आहे. मी जगातील त्या भाग्यवान मुलींपैकी एक आहे ज्यांच्याकडे पैसा आणि सौंदर्य होते. परंतु असे म्हणतात की जगात कोणीही पूर्णपणे भाग्यवान असू शकत नाही. माझ्यासोबतही असंच काहीचं झालं. माझ्या सौंदर्यामुळे माझी आई नेहमी काळजीत असायची. ती नाही माझे लग्न करत होती, नाही ती मला कुठे जाऊ देत होती. मला कुठेतरी बाहेर जायचे असेल किंवा बाजारात जायचे असेल, याबद्दल जेव्हा मी तिच्याशी बोलते तर ती मला जाऊ देत नव्हती. त्यामुळे ती मला कडक नकार द्यायची आणि म्हणायची की तुला वाईट नजर लागेल. तिचं बोलणं ऐकून मला उदास वाटायचं. वर्षानुवर्षे मी माझ्याच घरात कैदी राहिले. मला सर्वत्र जाण्यापासून पूर्णपणे बंदी करण्यात आली होती. कारण एकच होते की मला नजर लागेल. पण पूर्वी असे अजिबात नव्हते. लहानपणीसुद्धा मी खूप सुंदर होते. पण त्यावेळी मला सगळीकडे जाता येत असे. मी आईला विचारायची की मला माझ्या लहानपणी कधीच दृष्टीची समस्या नव्हती. मग आता मला दृष्टीच्या समस्या का येऊ लागल्या? आई म्हणते, बालपण वेगळं. आता तू तरुण झालीस. घरच्या कामात आणि दुःखात माझे असेच दिवस जात होते. कारण रोजच्या दिनक्रमाशिवाय माझ्या आयुष्यात दुसरे काम नव्हते. मी खूप वर्षापूर्वी अभ्यास सोडला होता. या दिवसात माझ्या घरच्यांनी माझ्या मोठ्या भावाचे लग्न ठरवले होते आणि घरात उत्साहाचे वातावरण होते. साधारणपणे बहिणीला तिच्या भावाच्या लग्नात खूप आनंद होतो. पण माझा आनंद त्याहूनही जास्त होता. कारण मी माझ्या मैत्रिणींना आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या मुलींना भेटायला मिळेल. मला त्यांना भेटण्याची संधी मिळत होती आणि मी त्यांच्याशी खूप बोलणार होते. त्यामुळेच माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण जसे पाहुणे आमच्या घरी राहायला येऊ लागले, तेव्हा माझ्या आईने मला ठामपणे नकार दिला आणि सांगितले की कोणाशीही फार मैत्री करण्याची गरज नाही. जर ते तुला बाहेर येण्याचा आग्रह करत असतील तर तू स्पष्टपणे नकार दे. मला उत्तर देण्याची गरज नाही. मी निराश झाले होते, पण तरीही आनंदी होते की पाहुणे आले आहेत आणि घरी राहू लागले. त्यांनी मला खरेदीला जायला सांगितले. पण माझ्या आईने मला जे सांगितले ते लक्षात घेऊन मी तिला पहिल्या दुसऱ्या दिवशी नकार दिला. नंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी मला जबरदस्तीने सोबत नेले. त्यांची जबरदस्ती फारशी नसली तरी मलाही त्यांच्यासोबत जायचे होते. त्या दिवशी माझी आई ही घरी नसल्यामुळे मला वाटले की जावे. ठीक आहे, आई घरी नाही म्हणूनच तिला कळणारही नाही. कारण तिला संध्याकाळी परत यायचे असते आणि लग्नाच्या निमित्ताने घरातील इतकी कामे असतात की तिला माझ्याकडे लक्ष देण्याची संधी मिळणार नाही. खूप दिवसांनी मी घरातून बाहेर पडून बाजारात आले. मला सर्व काही नवीन आणि सुंदर वाटत होते. मी खूप आनंदी मनाने सर्व काही पाहत होते आणि अगदी स्वतःसाठी खरेदी करत होते. मला बाजारात जाऊन फार कमी वेळ झाला होता. जे मी एका ठिकाणी पाहिले तिथे लोकांची गर्दी होती. मला वाटलं इथे काय होत आहे की एवढ्या गर्दीत लोक उभी आहेत. हे जाणून घेण्यासाठी मीही त्या गर्दीच्या जवळ आले आणि मला कळले की तिथे एक म्हातारा फकीर बसला होता आणि स्त्रिया त्यांच्याकडून स्वतःसाठी प्रार्थना करून घेत होत्या. मी एका महिलेला विचारले की इथे काय चालले आहे. ती म्हणाली, हे एक म्हातारे बाबा आहेत. जे कोणासाठी तो प्रार्थना करतो त्यांची सर्व दुःखे संकटे दूर होतात. मला पण खूप आश्चर्य वाटले. कारण मी माझ्या आईला माझे आणि माझ्या भावाचे लग्न सोबत करायला सांगितले होते. पण माझ्या आईने मला खडसावले आणि गप्प केले. जरी मी लग्नाच्या वयाची होते. मी 22 वर्षांची होते. मला वाटले की या बाबांनी माझ्यासाठीही काहीतरी करायला हवे. कोणास ठाऊक देव कदाचित माझी विनंती ऐकेल.
जेव्हा मी त्या बाबांशी माझ्याबद्दल बोलले तेव्हा ते बाबा ओरडले आणि म्हणाले, माझा चेहरा पाहून प्रथम त्यांचे डोळे लाल झाले. मग ते म्हणाले की तुझ्यामुळे तुझ्या घरच्यांना खूप त्रास होईल. तू सर्वांना सोबत घेऊन जाशील. तुझ्यामुळे तुझ्या घरातील सदस्यांचेही आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्या बाबांचे बोलणं ऐकताच माझे हृदय घाबरले आणि माझे शरीर थरथर कापू लागले. आजूबाजूला उभ्या असलेल्या महिलाही माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागल्या. मी त्या बाबांकडे आश्चर्याने पाहिले आणि तेथून शांतपणे परत आले. खरेदी करून आम्ही सर्वजण घरी आलो. पण घरी येताच संपूर्ण घरातील दृश्य पाहून धक्काच बसला. सगळीकडे लोक बसून रडत होते. घरात शोककळा पसरली होती. हे कोणत्याही प्रकारे लग्नाचे ठिकाण दिसत नव्हते. उलट येथे कोणीतरी मेल्यासारखे वाटत होते. माझे हृदय माझ्या मुठीत होते. मी घरी परत येईपर्यंत आई परत येऊ नये अशी माझी इच्छा होती. पण मी घराबाहेर पडल्याचे त्यांना समजले होते. मला खूप लाज वाटली. माझ्यासोबत इतर सर्व चुलत भाऊसुद्धा नाराज झाले. आणि मग आम्हाला कळले की ती माझी मावशी होती, ज्यांचे घर आमच्या सारख्याच रस्त्यावर आहे, ती मेली आहे. माझी मावशी लहान होती, त्यामुळे तरुणाच्या मृत्यूचे दुःख फार मोठे होते. सर्वत्र दुःखाचे सावट पसरले होते. लग्नही रद्द झाले होते. लग्नाच्या वेळी असे वाईट शगुन येणे ही चांगली गोष्ट नाही, असे सर्वांनी सांगितले. म्हणूनच लग्न मोडलं. एवढा मोठा अपघात झाला आणि मला काहीच कळलं नाही. संध्याकाळपर्यंत संपूर्ण घर रिकामे झाले होते. काही काळापूर्वी लग्नाच्या तयारीची प्रचंड उत्सुकता असताना आता घरभर शांतता पसरली आहे. मग माझी आई माझ्या खोलीत आली. तिने येऊन विचारले की तू माझ्या परवानगीशिवाय बाहेर का गेलीस? आणि ती माझ्यावर ओरडू लागली. मी म्हणाले की मी गेले नव्हते, पण तेच लोक मला जबरदस्तीने सोबत घेऊन गेले होते. आई माझ्यावर खूप रागावली होती. ती म्हणाली की आजपासून तू 10 दिवस खोलीतून बाहेरही येणार नाही. मी म्हणाले हो, असो, मी घरातच राहते. मग आई लगेच म्हणाली हो, पण आता तू खोली सोडणार नाहीस. हे ऐकून मला धक्का बसला. पण माझ्याकडून चूक झाली होती. त्याची शिक्षा मला मिळत होती. माझी आई माझ्या शिक्षेत कोणतीही सवलत देणार नव्हती, म्हणून मी माझ्या खोलीत गप्प बसले. ते 10 दिवस मला त्या बाबांचे ते शब्द आठवत राहिले. माझ्या दुर्दैवाने हे घडले आहे का, असा विचार मनात येताच मला स्वतःचीच भीती वाटू लागली. मी 10 दिवस माझ्या खोलीत कोंडून राहिले आणि बाहेर पाऊलही टाकले नाही. घरातील लोक मला खोलीत खाण्यापिण्याचे पदार्थ देऊन निघून जायचे. 10 दिवसांनी मी खोलीतून बाहेर आले तेव्हा माझ्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होता. मला वाटले की मी चुकीच्या घरात आले आहे किंवा हे लोक मला पाहू शकत नाहीत. मी 10 दिवसांनी खोलीतून बाहेर आले आहे. माझे भाऊ किंवा बहीण माझ्याशी बोलत नव्हते किंवा मी बाहेर पडल्याबद्दल त्यांना आनंद वाटत नव्हता. उलट मला पाहून माझ्या भावांनी चेहरे केले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर रागाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. ही गोष्ट मला आश्चर्यचकित करणारी होती. अखेर काय झाले? घरातून बाहेर पडून मी चूक केली हे मी मान्य करते, पण या चुकीची शिक्षा मला भोगावी लागली होती. मग आजही सगळे माझ्यावर का रागावतात? लग्नात त्यांच्या मृत्यूचे कारण ते मला समजतात का? मी त्याचाच विचार करत होते. मी हरवले होते. मग माझी आई माझ्याकडे आली आणि मला एक चादर दिली आणि म्हणाली, आता तुला ही चादर सतत घालावी लागेल. मी आश्चर्याने त्या चादरकडे पाहिले. मी म्हणाले, आई, आता मी घरात आहे आणि इथे कुणीही अनोळखी व्यक्ती राहत नाही. सगळे माझेच आहेत. मग मला चादरीत झाकायची काय गरज आहे? आई म्हणाली, तुझा मेंदू जास्त वापरायची गरज नाही. तुला जे करायचे होते ते तू केले. तुला तर काहीही होणार नाही. आईची वृत्ती इतकी कडक होती की मी काही क्षण मुकी झाले. माझी आई माझ्याशी असे कधीच बोलली नव्हती. मी शांतपणे चादर घेतली आणि स्वतःला झाकून टाकले. संध्याकाळ होण्यापूर्वीच आईने मला माझ्या खोलीत परत जाण्यास सांगितले. आजपासून तू तुझ्या आयुष्यात हे रुटीन बनव. सकाळी 10च्या आधी तुझी खोली सोडू नको आणि संध्याकाळपूर्वी तुझ्या खोलीत परत जायचे. तिचा आदेश ऐकून मी स्तब्ध झाले. ती अजूनही मला त्या चुकीची शिक्षा देते का? मला आधीच शिक्षा झाली असली तरी मी माझ्या आईशी वाद घातला नाही, कारण मला ते माहीत होते त्यावेळी सर्वजण माझ्यावर रागावतील. मी माझ्या खोलीत शांतपणे पडून होते. रात्री अचानक आमच्या घरात भांडण सुरू झाले. त्यांच्या आवाजामुळे इतक्या मोठ्या आवाजात मला झोप येत नव्हती. आमच्या घरात कुणीही मोठ्याने बोलत नव्हते. मला प्रत्येकाचा आवाज ऐकू येत नव्हता, पण मला अंदाज होता की काहीतरी वादविवाद चालू आहेत. शेवटी ते लोक कशावरून वाद घालत होते मला कळूही शकले नाही, कारण आईने मला खोली सोडण्यास मनाई केली होती. सकाळ होताच मी बाहेर आले आणि सगळ्यांना विचारले
की रात्री आमच्या घरात भांडण का होते. मी सर्वांचे आवाज ऐकले होते. पण या संदर्भात मी जे काही बोलले त्यावर कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याऐवजी त्यांनी मला फटकारले आणि सांगितले की आता तुला कशाचाही मतलब असायला नको. तू केलेल्या चुकीचे नुकसान आम्हा सर्वांना भोगावे लागेल. यावर पुन्हा माझी टिंगल झाली. यावेळी मी धीराचा घोट घेतला, कारण मला माहीत होते की ही माझी चूक आहे. पण हे लोक कसल्या भरपाईबद्दल बोलत होते मलाही हे समजत नव्हते. त्यामुळे पूर्ण दिवस निघून गेल्यावर मी माझ्या खोलीत गेले आणि स्वतःशीच ठरवले की घरात जे काही चालले आहे माझ्यामुळे असा कोणता डोंगर कोसळला हे कळल्यावरच मी श्वास घेईल. घरातून फक्त बाजारात जाण्याची चूक मी केली होती. ते सुद्धा माझ्यावर वाईट नजर पडू नये म्हणून आई मला मनाई करायची. मी बघितले तर समजेल की या गोष्टीसाठी संपूर्ण कुटुंब माझ्यावर का रागावले होते. रात्र पडताच मला पुन्हा घरातून भांडणाचे आवाज येऊ लागले. म्हणून मी माझी खोली उघडून बाहेर आले. माझ्या पालकांना आणि इतर सर्वांना खात्री होती की त्यांनी मला थांबायला सांगितले तर मी थांबेल, कारण गेल्या अनेक दिवसांपासून मी तेच करत होते. पण आज मी त्यांचा विश्वास तोडला आणि काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी खोलीच्या बाहेर आले. मी पायऱ्यांजवळ लपून हॉलमध्ये पाहत होते, जिथे माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते आणि त्यांच्यामध्ये एक माणूस होता जो डोक्यावर फेटा बांधून बसला होता. माझ्या आईचे तोंड असे होते जसे आत्ताच रडून पडेल, तर माझे वडील हातात डोके धरून बसले होते. मला समजलं नाही की हे सर्व लोक इतके काळजीत का आहेत आणि हे सर्व काय होत आहे आणि हा माणूस कोण आहे. पण हे प्रकरण खूप गंभीर आहे हे मला नक्कीच समजले. त्यामुळे हे लोक मला खोलीत कोंडून ठेवत आहेत. नाहीतर माझ्या घरच्यांनी कधीच मला अशी वागणूक दिली नव्हती. मी घराबाहेर जात नव्हती, तरी मला कधीही खोलीत बंद ठेवण्यास सांगितले नाही. काहीतरी विचार केल्यानंतर मी माझ्या खोलीत आले आणि मग मी ठरवले की त्या माणसाबद्दल माहिती मिळवल्यावरच मी राहील. त्या समस्येमुळे मला झोप येत नव्हती, तरीही मी झोपण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही वेळाने मला झोप लागली. मी सकाळी उठले कारण आईने मला बाहेर जाण्यास मनाई केली होती, म्हणून मी तिची आज्ञा न मानून बाहेर आले. अखेर मला सकाळी लवकर खोलीतून बाहेर न येण्याचा आदेश का देण्यात आला. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य 8 ते 10च्या दरम्यान उठायचे. हे पाहून मला आश्चर्य वाटले. आज ते पहाटे उठून बाहेर गेले होते आणि तो माणूस पण रडत होता. माझ्या घरात काय चालले आहे याची मला कल्पना नव्हती. किचनमधूनही आवाज येत होते. याचा अर्थ नाश्ता तयार होत होता. शांतपणे बाजूला उभं राहून तमाशा बघून काहीही साध्य होणार नाही हे मला समजलं होतं. म्हणून मी सगळ्यांसमोर जाण्याचं ठरवलं. पण मला कळलं नाही यावेळी सर्वांसमोर जाण्याचा माझा निर्णय कितपत चुकीचा ठरेल. जेव्हा मी त्या माणसाच्या समोर गेले आणि त्याला विचारले, तू कोण आहेस? मी तुला यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. माझे आवाज ऐकताच घरातले सगळे माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. माझ्या आईच्या हातातून दुधाचे भांडे पडले. मग मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांकडे पाहिले. मी म्हणाले, तुम्ही लोक या माणसाला का घाबरता? हा माणूस कोण आहे? काल रात्रीसुद्धा मी तुम्हा सगळ्यांना पाहिलं होतं. माझा प्रश्न अजून पूर्ण झाला नव्हता तेव्हा माझी आई पुढे आली आणि मला जोरात थप्पड मारली आणि म्हणाली, अरे खोडकर मुलगी, आईच्या शब्दाचा आदर करायलाही विसरलीस का? मी तुला तुझ्या खोलीतून बाहेर पडू नकोस असे सांगितले होते, पण तू आमची मान धुळीत मिळवायला काहीच कसर सोडली नाही. माझ्या आईचे बोलणे अजून संपले नव्हते तेव्हा त्या माणसाचा आवाज घरभर घुमला आणि तो म्हणाला, मी तुम्हाला सर्वांना तुरुंगात टाकेन. या मुलीला माझ्यापासून लपवून तुम्ही चांगले केले नाही. आता या मुलीला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. ती जिवंत आहे हे मला आधीच माहीत होते. त्याच्याकडून या विचित्र गोष्टी ऐकून मी घरातील सर्व सदस्यांकडे पाहिले आणि सर्व कुटुंबातील सदस्य मला वाईट नजरेने टक लावून पाहू लागले. असे वाटत होते की आपण आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारली आहे असे ते म्हणत आहेत. आणि आता मला हे देखील समजले आहे की मी सर्व काही जाणून न घेता उचललेले हे पाऊल माझ्यासाठी चुकीचे सिद्ध होणार आहे. मी आधी काय प्रकरण आहे ते आधी कळायला हवं होतं, मग त्या माणसासमोर यायला हवं होतं. परंतु त्याच्या अशा शब्दांचा नेमका अर्थ काय होता? घरातील सर्व सदस्य शांतपणे बाजूला बसले. त्यांनी जणू काही फार मोठा गुन्हा केला आहे. तो माणूस माझ्याकडे भयभीत नजरेने पाहत होता आणि मी सगळ्यांना काय चालले आहे हे विचारून थकले होते, पण कुणीही उफ उच्चारला नाही. काही वेळाने आमच्या घराबाहेर अनेक वाहने थांबली. त्यात बरेच लोक जमले होते आणि त्यांच्याकडे मोठ्या बंदुका होत्या. ते पाहून माझ्या घरातील सर्व सदस्य घाबरू लागले. मला वाचवण्यासाठी खूप ओरडले. हे सगळं काय होतंय मला काहीच समजत नव्हते, पण कुणीच माझे एकही ऐकले नाही. सगळे मला गप्प बसून जाताना बघू लागले.
जेव्हा त्यांनी मला दूर नेले तेव्हा मला वाटले की कदाचित आज माझा मृत्यू निश्चित आहे. कारण त्या माणसाच्या बोलण्यातून असे वाटत होते. मला वाटले की तो मला मारून टाकेल. कदाचित माझी शंका चुकीची नव्हती. त्याने मला एका खूप मोठ्या हवेलीत आणले आणि एका अंधाऱ्या खोलीत फेकले आणि सांगितले की आजपासून 2 दिवसांनी तुला मारले जाईल आणि माझा मुलगा पूर्णपणे बरा होईल. त्यानंतर त्याला शेवटचे काय म्हणायचे आहे ते मला समजले नाही. पण माझ्या मृत्यूची बातमी ऐकून मी भीतीने थरथर कापू लागले. आता मला माझ्या आईची आणि माझ्या कुटुंबातील इतरांची आठवण येत होती. पण मी माझ्या चुकीबद्दल पश्चाताप करण्याशिवाय दुसरे काहीही करू शकत नव्हते. त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी पाळल्या असत्या तर आज माझी ही अवस्था झाली नसती. त्या म्हाताऱ्याने बरोबर केले होते. माझ्यामुळे माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य संकटात सापडतील. परंतु आता मी रडणे आणि पश्चाताप करण्याशिवाय काहीही करू शकत नाही आणि फक्त देवाकडे मदत मागण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. रात्री त्या खोलीतून एक म्हातारी बाई आली. मला पाहताच तिचे डोळे रक्ताने भरून आले आणि तिने विचारले, "अरे दुःखी मारी, इतकी वर्ष कुठे होतीस? तुझ्यामुळे माझा मुलगा पलंगावर पडून आहे." ती म्हणाली, "मला काहीच समजले नाही." मी तिला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला की तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, त्यामुळेच हे सगळं घडतंय. पण मी जे काही बोलले तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यांनी मला खूप मारले आणि जेवणही दिले नाही. सकाळी जेवण मिळताच मी भुकेल्यासारखे खाल्ले. पण या लोकांनी दिलेले अन्न खाणे माझ्यासाठी चुकीचे ठरले. कारण ते अन्न खाल्ल्यानंतर मी गाढ झोपेत पडले आणि मग ते मला मारण्यासाठी घेऊन जात असताना माझे डोळे उघडले. हे ऐकताच मला शहारे आले. मी ओरडून त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी माझे तोंड बंद केले आणि मला स्मशानभूमीत नेले. स्मशानभूमीजवळच्या घनदाट जंगलात मला आणलेली जागा स्वच्छ आणि नीटनेटकी होती. पण समोरच्या माणसाला पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. कारण मला त्या दिवशी बाजारात भेटलेला तोच बाबा असून तिथे शिवाय दुसरा कुणी नव्हता. त्याने मला सांगितले होते की तुझ्यामुळे तुझ्या कुटुंबावर संकटे येतील. त्याला तिथे पाहताच माझे मन भडकले. मला समजले की ही सर्व त्या लोकांची युक्ती आहे. हा बाबाही त्या लोकांमध्ये मिसळला आहे. त्यांनी माझ्या मनात भरले होते. मी घराबाहेर जायलाच नको होते, पण आता काहीच करता येत नव्हते. आणि तेवढ्यात तिथे एक खाटही आणली होती, जिथे एक आजारी मुलगा पडलेला होता. मला समजले की तो तोच आहे ज्याच्या आजारामुळे हे लोक मला त्रास देत आहेत. मला माहीत नाही की तो बाबा काय वाचत होता आणि मला पण चादर घालून एका बाजूला बसवले होते. मग बाबा म्हणाले की मी बोलेल तेव्हा तुम्ही या मुलीला मारा. परंतु या मुलीच्या किंचाळ्या तुमच्या मुलाच्या कानावर पडल्याच पाहिजेत हे लक्षात ठेवा. तुमचा मुलगा नक्की बरा होईल. त्याचे बोलणे ऐकून माझ्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मी किंचाळायला लागले आणि विचारले, तुम्ही वेडे आहात का? मला मारून हा मुलगा कसा बरा होणार? मला असं काही होत नाही. या मुलगा आजारी वाटत आहे तर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्यास तो बरा होईल. मला मारून हा मुलगा बरा होईल असे का? माझे म्हणणे ऐकून त्या महिलेने मला पुन्हा एक चापट मारली आणि म्हणाली, माझ्या मुलाचे नावही तुझ्या तोंडाने घेऊ नको. ही मारामारी सुरूच होती. त्या क्षणी पोलीस तेथे आले. पोलिसांना पाहताच बाबा पळू लागला. मात्र तेथे उपस्थित लोकांनी त्याला अडवले की तू कुठे चालला आहेस? या मुलीला मारले तर आमचा मुलगा बरा होईल. आमच्या मुलाला बरा केल्यानंतरच जा. मात्र पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले होते. तेव्हा तिथे उपस्थित लोकांना कळले की हा बाबा एक मोठा गुन्हेगार आहे, जो अनेक वर्षापासून लोकांना मूर्ख बनवत होता. माझे आई वडील आणि इतर कुटुंबीयही तिथे आले. त्या लोकांच्या आगमनावरून मला समजले की या लोकांनीच पोलिसांना बोलावले होते. पोलिसांनी या सर्व लोकांना पकडले आणि मुलाला रुग्णालयात नेले. मी माझ्या कुटुंबियांसमवेत घरी परत आले आणि घरी आल्यानंतर मी माझ्या आईवडिलांची आणि सर्वांची माफी मागू लागले. पण मी आईला विचारले, आई हे काय चालले आहे? ते मला इथून घेऊन जात असताना तुम्ही त्या माणसाला का थांबवले नाही? तर माझी आई म्हणाली की मी एक दिवस तुला सर्व काही सांगणार होते, पण मी एका संधीची वाट पाहत होते जी अगदी योग्य असेल. पण तू मोठी झालीस. मला वाटलं तुला अशा गोष्टी सांगून काय फायदा. पण ज्या दिवशी तू बाजारात गेली होतीस त्या क्षणी मला माहीत होतं की त्या व्यक्तीला तुझ्याबद्दल नक्कीच कळेल. म्हणूनच तू घरी परत येशील तेव्हा पहिला अपघात झाला, जरी तो अपघात नैसर्गिकरित्या झाला. पण त्याआधीही मला त्या व्यक्तीच्या इथे आल्याची बातमी होती. म्हणूनच मी तुला खोलीत बंद राहण्यास सांगितले. आम्हाला वाटले होते की 10 दिवसात आम्ही त्या व्यक्तीला आकर्षित करू आणि त्याला इथून पाठवू. पण आम्ही या प्रयत्नात अपयशी ठरलो, कारण 10 दिवस उलटूनही तो इथे उपस्थित होता. मी आईला विचारले, कोण आहे ती व्यक्ती? तो माणूस माझ्या आणि तुमच्या मागे का होता? तेव्हा माझ्या आईने सांगितले की तो माणूस तुझ्या आजोबांच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा होता, जी पूर्वी आमच्यासोबत राहत होता.
पण ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्याच दिवशी त्यांच्या मुलाचा अपघात झाला. पत्नीच्या हातून त्यांचा मुलगा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला होता. त्यांनी आपल्या मुलाला दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा मुलगा कधीही बरा होणार नाही आणि जिवंत प्रेतासारखा कॉटवर पडून राहील. नंतर त्यांच्या पत्नीने त्याच्या मनात विचार भरला की ती मुलगी जन्माला येताच आपला मुलगा संकटात सापडला, म्हणून आपल्याला कोणत्या तरी बाबांकडे जावे लागेल. हे ऐकून सर्वजण वेडे झाले आणि सर्वजण त्या महिलेच्या बोलण्यात आले आणि हे सर्व या बाबाने केले होते. या लोकांनी या बाबाला आणले. हे बाबा येताच म्हणाले की तुम्हाला बरे वाटत आहे, पण हे सर्व काही त्या मुलीमुळे घडले आहे. ही मुलगी मरेल तेव्हाच तुमचा मुलगा बरा होईल. तेव्हापासून हे लोक तुला मारायला निघाले आहेत. मात्र ही बाब घरच्यांना कळताच घरातील सर्व सदस्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि हे घर कायमचे सोडण्यास सांगितले. मग हे लोक कुठेतरी निघून गेले, पण काही वर्षांनी परत आले. जेव्हा ते लोक परत आले तेव्हा मी तुला सर्वत्र भेटणे बंद केले, कारण आम्ही त्यांना तू मृत झाल्याची बातमी पसरवली होती आणि त्यांचा मुलगा नैसर्गिकरित्या बरा होत नव्हता. लग्नादरम्यान त्यांना तू जिवंत असल्याची बातमी मिळाली होती. मग ते पुन्हा घरी आले, पण तरीही पोलीस केसमध्ये अडकण्यापेक्षा त्यांना सौहार्दपणे हकलून देणं योग्य ठरेल असं आम्हाला वाटलं. तुला 10 दिवस खोलीत ठेवले, पण तरीही तुझ्या मूर्खपणामुळे त्यांना हे कळले. पण जे काही झालं ते चांगलंच झालं. आता ही समस्या आमच्या डोक्यातून कायमची निघून गेली आहे. कधीकधी अशा अडचणींचा सामना करूनच आपण मोकळे होतो आणि जोपर्यंत आपण घाबरत असतो तोपर्यंत भीती तलवारसारखी आपल्या डोक्यावर टांगलेली असते. हे सर्व ऐकून मी खूप रडू लागले आणि देवाचे आभार मानू लागले की कदाचित मी मृत्यूशी झुंज देऊन परत आले आहे. माझ्या आईने मला घराबाहेर का जाऊ दिले नाही याचे सत्य आता मलाही कळले. आपले पालक आपल्याबद्दल चांगले विचार करतात, परंतु कधीकधी आपण आपल्या भावनांनी वाहून जातो आणि त्यांचा गैरसमज होतो. काही दिवसांनी माझे पण एका चांगल्या मुलाशी लग्न झाले आणि माझ्या भावाचे पण लग्न झाले. आम्ही सगळे आपापले आयुष्य आनंदाने जगू लागलो. आता मला आणि माझ्या कुटुंबाला कोणाचीच भीती नव्हती. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेत. धन्यवाद.